अग्निवीर आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। महाराष्ट्रातील 5ही यारोची आर्मीची भरती निघाली आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती, यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती, यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती, यारो नागपूर आर्मी रॅली भरती आणि यारो कोल्हापूर अग्निवीर आर्मी रॅली भरती। या 5ही यारोची आर्मीची भरती निघाली आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगितलं होतं की ह्या 5ही यारोची जी आर्मीची भरती आहे हे तुम्हाला 15 मार्चच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर हे निघालेली आहे आणि यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि मुलींसाठी सुद्धा भरती निघाली आहे, मुलींसाठी वेगळी भरती निघालेली आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे जे फॉर्म आहे हे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 एप्रिल 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि तुमचा जो पेपर असणार हा जून महिन्यामध्ये असणार आहे। ठीक आहे, तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणती वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि कोणकोणत्या यारोमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येते हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। आता कोणकोणत्या यारोमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचे मुलं फॉर्म भरू शकते हे तुम्हाला सांगून देतो सर्वात अगोदर। तर यारो पुणेमध्ये जे कोणकोणत्या जिल्ह्याचे मुलं फॉर्म भरू शकते तर पहा, यारो पुणे अहिल्यानगरचे मुलं फॉर्म भरू शकते, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यांचे मुलं यारो पुणेला फॉर्म भरू शकता। ठीक आहे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहेत छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी ह्या जिल्ह्यांची मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर यारो कोल्हापूरमध्ये फॉर्म कोणकोणते जिल्हे फॉर्म भरू शकते तर कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्याचे मुलं कोल्हापूर यारोला फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि यारो नागपूरमध्ये जर पाहिलं आपण तर यारो नागपूरमध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ह्या जिल्ह्याचेच मुलं फॉर्म भरू शकतात। आणि यारो मुंबईमध्ये जर पाहिलं आपण, यारो मुंबईमध्ये मुंबई झालं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे ह्या जिल्ह्यांचे असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि आपण फीचा जर विचार केला, SC, ST, OBC, EWS, NTVJ ओपन, SBC, SCBC कॅटेगरीचे असाल 250 रुपये यामध्ये फी लागते। ठीक आहे, तर GD पदामध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्याचबरोबर ट्रेड्समॅनमध्ये आपल्याला 8वी पासवर फॉर्म भरता येते, टेक्निकलमध्ये आपल्याला 10वी 12वी सायन्स पाहिजे। ठीक आहे, आणि 50% आपल्या प्रत्येक विषयामध्ये असलं पाहिजे, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री यामध्ये। ठीक आहे, आणि त्याचबरोबर क्लर्कमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 10वी 12वी सायन्स पाहिजे आणि यामध्ये आपल्याला जे 50% प्रत्येक विषयामध्ये असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला क्लर्कमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि मी तुम्हाला एकच सजेशन देणार आहे की तुम्ही GD मध्ये फॉर्म भरा, कारण की सर्वात जास्त मुलांचं जे सिलेक्शन होते ते GD मध्ये होते, कारण की सर्वात जास्त ज्या जागा राहते त्या GDच्या राहते आणि सर्वात जास्त रनिंगमध्ये मुलं पास करते GDचे, सर्वात जास्त पेपरमध्ये पास करते मुलं GDचे आणि सर्वात जास्त मेडिकलमध्ये मुलं पास करते GDचे आणि सर्वात जास्त मुलांचं सिलेक्शन होते GD मध्ये। तर GD मध्येच तुम्ही फॉर्म भरा, जास्त चान्स आहे GD पदामध्ये सिलेक्शन होण्याचे। ठीक आहे, तर यामध्ये आपण आणखीन जर पाहिलं, वयोमर्यादा जर पाहिलं 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते GD, ट्रेड्समॅन, क्लर्क, टेक्निकल यामध्ये। ठीक आहे, तर तुम्हाला 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि यामध्ये तुमचा जो पेपर आहे तर हा जवळपास जून महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ठीक आहे, सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं आपण अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये तर फॉर्म भरणे चालू आहे। तर सर्वात अगोदर तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर जो GDचा जो पेपर आहे तर GD मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, असे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम पेपरसाठी भेटणार आहे। आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे तर हा 8वी पास झाला 10वी पाससाठी असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे ट्रेड्समॅनमध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, विज्ञान 15 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि क्लर्कमध्ये
मध्ये जर आपण पेपर पाहिलं तर जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 5, कम्प्युटरचे 5, गणिताचे 10, इंग्रजीचे 25 अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. आणि टेक्निकलमध्ये जर पाहिलं तर टेक्निकलमध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न. तर अशा प्रकारे हे प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आणि हे पेपर झाल्यानंतर आपलं काय असणार आहे यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तर ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग जे आपल्याला या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंडचा टाइम भेटणार आहे. त्याचबरोबर आपण उंचीचा जर विचार केला तर जीडीमध्ये जे उंची लागते तर जीडीमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनचा पद आहे तर ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचा पद आहे एक 8वी पाससाठी, त्यासाठी सुद्धा आपल्याला उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर टेक्निकलचा पद आहे तर टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर क्लर्कचं पद आहे तर क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. आणि वजन जे आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. ठीक आहे. तर एवढी यामध्ये उंची लागते. आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जे ग्राउंड आहे तर 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये. आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत या ठिकाणी रनिंग मारली तर तुम्हाला 60 मार्क या ठिकाणी भेटणार आहे आणि ॲक्सिलेंटमध्ये तुम्हाला घेतल्या जाणार आहे. ठीक आहे. आणि तुमचा जो रनिंगचा जो टाईम आहे तर हा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले तर तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे आणि तुम्हाला ज्या 48 मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही 10 पुलअप्सा काढल्या तर तुम्हाला 40 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे जे हे 100 मार्काचं फिजिकल असते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी जेवढं तुम्ही पुलअप्सा कमी मारल्या तेवढं तुम्हाला कमी मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये आपलं लॉंग जम्प सुद्धा असणार आहे. लॉंग जम्प जरी आपली पडली नाही तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला दुसरा चान्स दिला जाते. त्याचबरोबर जिगजॅग सुद्धा असते, जिगजॅगला जरी नाही पडली तरी आपल्याला दुसरा चान्स दिला जाते, याला मार्क नसते. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगला मार्क आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्सला मार्क आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं 100 मार्काचं हे ग्राउंड असते. ठीक आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर तिथंच आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपलं मेडिकल त्या ठिकाणी घेतलं जाते. ठीक आहे. आणि रनिंगमध्ये जर पाहिलं आपण तर एका बॅचमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 100 मुले रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी जे जवळपास 50-50, 60-60, 70-70 मुलं घेते जीडीमध्ये फक्त. ठीक आहे. सर्वात जास्त जे मुलं रनिंगमध्ये पास करते तर ते जीडीचे पास करते, कारण की जीडीमध्ये जवळपास एका बॅचला 100 मुले सोडते आणि 100 पैकी जवळपास 50-50, 60-60, 70-70 मुलं रनिंगमध्ये पास केल्या जाते. आणि टाइम जो दिला जाते रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम त्या ठिकाणी दिला जाते. ठीक आहे. तर जास्त चान्स आहे जीडी पदामध्ये सिलेक्शन व्हायचे. तर तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो की तुम्हाला जीडीमध्येच तुम्ही फॉर्म भरा. तुम्ही कोणत्या पण ॲरोला फॉर्म भरत असाल तर जीडीमध्ये फॉर्म भरा, कारण की जीडीमध्ये जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे. ठीक आहे. तर चांगली अग्निवीर आर्मी रॅली भरती चालू आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.